हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेकानिमित्त मी मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। खरं तर शिवराज्य दिवस हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकाभिमुख गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आणि पारदर्शी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे। महाराष्ट्रामध्ये यावर्षी संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या अभियानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून 50 लाख परिवारांना या ठिकाणी विविध योजना 55 योजनेच्या माध्यमातून महसूल खात्याने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही लाभ पोहोचवलेला आहे। या वर्षीचा आम्ही जो राज्याभिषेक दिन साजरा करतोय 50 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनांचा सरकारी योजनेचा लाभ देऊन या ठिकाणी पूर्ण करतो आहे। मी या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीसजी आमच्या दोन्ही सरकारचं डबल इंजिन सरकारचं या ठिकाणी जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू आहे आणि आजचा राज्याभिषेक दिन सुद्धा आमच्याकरता सुशासनाचा राष्ट्रभक्तीचा आणि प्रेरणेचा आहे। यातूनच प्रेरणा घेऊन आमचं राज्य सरकार पुढे जाईल। आज राज्य सरकारमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आम्ही करतो आहे। राज्यामध्ये ज्या 5.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानला जमिनी मिळाल्या होत्या त्या 5.5 लाख हेक्टर जमिनीवर अनेक अतिक्रमण झालेले आहे। देवस्थानच्या जमिनी राहून देवस्थानाकडे नाही आहे। या ठिकाणी ज्यांनी हितसंबंध तयार केले त्याचे हितसंबंध लागलेले आहेत। काही कुळ कायदा लागलेला आहे, काही ठिकाणी वहिवाट लागलेली आहेत आणि त्यामुळं देवस्थानच्या जमिनी असूनही देवस्थान वापर करू शकत नाही। 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सुनावणी घेऊ। 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे। आणि त्यामुळं काही देवस्थान समितीच्या मनामध्ये आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनेच्या मनामध्ये या कायद्याबद्दल काही संभ्रम निर्माण झाला होता। या कायद्याबद्दल काही त्यांना वेगळं वाटलं होतं। त्यांनी आपला संभ्रम दूर करावा। सर्व देवस्थान समितीने या कायद्यासंबंधी आपला संभ्रम दूर करून प्रत्येक पत्राची सुनावणी प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊनच सरकार पुढे जाईल हे मी आश्वस्त करतो आणि आज देवस्थान निर्मूलन कायदा हा आता स्थगित करतो आहे आणि हा स्थगित करून पुढच्या 3 महिन्यामध्ये नवा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू।